तिच्या घोवाबद्दल झालेला इन्सिडेंट सांगते. तर धनंजय म्हणतो की मी त्याच्यासोबत बॉन्ड करणार आहे आणि जर त्याने तो बॉन्ड मंजूर नाही केला तर मी त्याला जोड्याने हाणणार आणि सांगणार की माझ्या बहिणीला घरात आणून सोड. चला तर बघूया तिथे काय डिस्कशन आहे. तर अंकिता सांगते की एकदा काय झालेलं, मला वारीवरती लिहायचं होतं आणि मला त्यासाठी खूप कष्ट लागणार होते. म्हणजे मला खूप मेहनत घ्यायची होती त्याच्यावरती, कारण मला याच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. तर माझ्या भावाचा फोन आला आणि त्याला मला भेटायचं होतं. तर डीपी विचारतो नाव काय त्याचं, तर अंकिता सांगते ते नाही सांगणार. पण ती सांगते की तर त्याने मला भेटायला बोलवलं. तर त्याला म्हणले की नाही, मी वारीबद्दल लिहिते, मला त्याच्यावरती शूट करायचं आहे आणि आता मी तुला नाही भेटायला येऊ शकत. तर तो म्युझिशियन आहे, त्याच्यामुळे म्युझिशियन असल्यामुळे मी त्याला एक सॉन्ग मागितलं की तू मला देशील का. तर तो म्हणाला मी देणार नक्की आणि पैसे वगैरे मी नाही देणार असं अंकिता सांगते. तर त्याने सांगितलं की हो, पैसेही नको देऊ आणि मी तुला देतो. तर अंकिता म्हणते बघ परत मागावं नाही लागणार ना तुझ्या पाठीमागे. तर तसं काही नाही होणार, मी तुला नक्की देईन. तर अंकिताने ते शूट करून झालं तरी सुद्धा त्याचं ते सॉन्ग आलं नाही. मग तिने एका बँडवाल्याला फोन केला, म्हणजे त्याच्याशी तिची ओळख होती. तर त्यांना सांगितलं की मी तुमचं हे सॉन्ग घेऊ का. तर त्यांनी सांगितलं घे, कॉपीराईट वगैरे नाही येणार असं तिने विचारल्यावर त्यांनी सांगितलं जरी आला तरी आम्ही तुला तो काढून देऊ, त्याच्यामुळे तू त्याचं टेन्शन नको घेऊस आणि तू घे. तर तिने तो व्हिडिओ शूट करून त्याचा व्लॉग करून तिच्या यूट्यूब चॅनेलला अपलोड केला आणि त्याच्यानंतर त्याचा मला मेसेज आला की अरे मी तुला देणारच होतो 2 दिवसामध्ये, तू लगेच व्हिडिओ बनवून तो अपलोड कशाला केलास. तर त्याने मला खूप छान पद्धतीने एक सॉन्ग प्रॉपरली लिहून ते कंपोज करून ते मला दिलं. मग मी ठरवलं की नको, एवढं सुंदर सॉन्ग आहे तर आपण दुसरीकडे त्याचा वापर करू शकतो. त्याच दरम्यान तिला एक प्रमोशन करण्यासाठी कॉल आलेला होता. तर त्याच्यासाठी तिने त्यांना खूप विनंती केली की मी हे सॉन्ग आहे ते तुमच्या प्रमोशनसाठी यूज करू शकते का. तर तिने ते बऱ्यापैकी केलं. छान पद्धतीने व्हिडिओ शूट करून ते गाणं लावून तिने तो व्हिडिओ अपलोड केला. पण त्याला काही खास व्ह्यूज आले नाहीत आणि त्याच्यामुळे ते गाणं काही खास चाललं नाही. पण ते गाणं खूप छान पद्धतीने त्याने लिहिलेलं आहे आणि खूप छान पद्धतीने कंपोज देखील केलेलं आहे असं ती सांगते. तर अशा प्रकारे तिने गोवाची लव्ह स्टोरी सांगितली. तर धनंजय म्हणतो की मी आता तुझ्या नवऱ्यासोबत बॉन्ड करणार आहे आणि आम्ही असलं काही करत नाही बाबा, सरळ मोबाईल धरायचा आणि डायरेक्ट आपला व्हिडिओ चालू. तर आता तुझ्या नवऱ्यासोबत मी बॉन्ड करणार आहे आणि जर त्याने तो मान्य नाही केला ना तर मी त्याला जोड्याने हाणणार आणि सांगणार माझ्या बहिणीला घरी आणून सोड. तर अशा पद्धतीने डीपीची इकडे भाषा आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये डीपीची भाषा बरोबर वाटते का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अंकिताचा तिच्या गोवासोबतचा इन्सिडेन्स कसा वाटला हे सांगायला विसरू नका. अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.